नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ऑन ए मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन म्हणजे एमसीक्यू टाईप क्वेश्चन्स आहेत विथ 3 पॉसिबल अँसर्स म्हणजे ए बी सी तीनच ऑप्शन आहेत, त्यापैकी एक बरोबर ऑप्शन असेल. फॉर इच ऑफ द 5 क्वेश्चन्स एकूण क्वेश्चन्सची संख्या आहे 5. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट ए कॅन्डिडेट वुड गेट 4 or more correct answers just by guessing? तर जास्तीत जास्त 4 किंवा 4 पेक्षा जास्त असं त्यांना म्हणायचंय. 4 किंवा 4 पेक्षा जास्त, मग 4 बरोबर असतील, 5 पण बरोबर असतील, जस्ट बाय गेसिंग असं त्यांनी त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आपण करेक्ट आन्सर हे त्याचं व्हेरिएबल कन्सिडर करू. त्यानंतर 3 पैकी एक उत्तर बरोबर असणार आहे, त्याच्यावरून तुम्ही त्याची प्रोबॅबिलिटी पी घेऊ शकताय. ठीक आहे, करूया सुरुवात त्या ठिकाणी. बघा, ऍझ्युम दॅट कॅपिटल एक्स इक्वल टू नंबर ऑफ करेक्ट आन्सर्स. त्यानंतर 3 पॉसिबल आन्सर्स आहेत, त्यामुळे त्याची प्रोबॅबिलिटी पी इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग करेक्ट आन्सर. मग 3 पैकी एक, त्यामुळे त्याची प्रोबॅबिलिटी येणार 1/3. त्याच्यावरून मला क्यू फाइंड आउट करायचं आहे. क्यू म्हणजेच 1 मायनस पी, दॅट इज इक्वल टू 1 मायनस 1/3. हे सोडवून किती होणार? 3 एके 3 वजा 1 म्हणजे हे येणार 2/3. पी मिळालं, क्यू मिळालं. एकूण नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 5. ही व्हॅल्यू झाली यांची. द पीएमएफ, मग इथं तुम्ही असं लिहू शकताय, देअर फोर कॅपिटल एक्स फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन n, p, that is capital X follows binomial distribution 5, 1/3 हे असे येणार. आता याचं पीएमएफ लिहूया. द प्रोबॅबिलिटी मास फंक्शन of capital X is given by, त्याचा फॉर्म्युला लिहूया आता. प्रोबॅबिलिटी when x equal to x is equal to n cx, त्यानंतर p raised to x आणि q raised to n minus x, where x equal to 0, 1, 2 dash 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 लास्ट व्हॅल्यू n. मग इथं आता ह्याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यूज ह्याच्या वापरले तर n आहे 5cx, p ची व्हॅल्यू आहे 1/3 रेस टू x, q ची व्हॅल्यू आहे 2/3 रेस टू 5 मायनस x, where x equal to 0, 1, 2, 3, 4 आणि 5. या व्हॅल्यूज त्या ठिकाणी मिळतील. आता प्रोबॅबिलिटी कशाची विचारलेली आहे बघा बरं. 4 or more correct answers. Probability of getting 4 or more correct answers हे पाहिजे आपल्याला. म्हणजेच तुम्हाला इथं असं घ्यावं लागेल, प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4. म्हणजे याच्यामध्ये 2 व्हॅल्यूज येतील. एक येणार एक्स इक्वल टू 4
प्लस दुसरी व्हॅल्यू येणार प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 5. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. आता इथं एक्सच्या ठिकाणी 4 वापरायचं आहे फक्त. 5c4 1/3 त्यानंतर 2/3 हे एक येणार प्लस 5c5. आता एक्सची व्हॅल्यू 5 घ्यायची. 1/3 आणि 2/3 - 5 5c4 म्हणजेच 5c1 म्हणजे 5 येते इथं. इथं 1/3 एक 2 मिनिटं राहू दे तसं. आणि 2/3 प्लस 5c5 म्हणजेच 1 येणार. त्यानंतर इथं 1/3 आणि 2/3 म्हणजे हे येणार आहे 1. आता याला जरा प्रॉपरली सिम्प्लिफाय करून घ्या. आता हे जरा व्यवस्थित हे 5 आहे असंच ठेवतोय. 1/3 आहे आणि इथं एक 3 आहे बघा छेदामध्ये. त्यामुळे हे येणार 1/3 येणार प्लस इथं 1/3 तयारच आहे. त्यामुळे त्याची पण काय अडचण नाहीये. फक्त इथलं एक 2 राहिलं बघा. तर 2 राहणार आहे शिल्लक. आता हे 1/3 याच्यातून कॉमन घेतोय सरळ बाहेर. शिल्लक काय राहते बघा. 5 × 2 हे 10 प्लस 1. मग 10 प्लस 1 ते होणार 11. ते येणार अंशात. आणि 3/5 छेदामध्ये येणार. मग 3/5 येते 243. 3, 9, 27, 81 आणि 243 हे त्याचं फायनल आन्सर येते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. गिव्हन दॅट एक्स फॉलोज द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तर त्यांनी हे अशा प्रकारचे प्रश्न विचारलेत बघा. एक 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 घेऊया डायरेक्ट सोडवायला. पहिलं बघा. n इक्वल टू 10 सांगितले. p इक्वल टू 0.4 दिले. मग q इक्वल टू किती होणार. q इक्वल टू 1 मायनस p दॅट इज इक्वल टू 1 मायनस 0.4 म्हणजेच q ची व्हॅल्यू येणार 0.6. आता विचारले त्यांनी e ऑफ एक्स आणि व्हेरियन्स ऑफ एक्स विचारले. e ऑफ एक्स याचा फॉर्म्युला आहे n इंटू पी. वापरा व्हॅल्यूज त्याच्यात, किरकोळ काम आहे. 10 इंटू 0.4 दॅट इज इक्वल टू 4. त्यानंतर व्हेरियन्स ऑफ एक्स एक लागेल. व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणजेच n इंटू पी इंटू क्यू. त्याच्यातलं n इंटू पी ही व्हॅल्यू आहे 4 आणि क्यू ची व्हॅल्यू आहे 0.6. याचा अर्थ हे येणार 2.4. हे झालं पहिलं एक्झाम्पल पूर्ण. काही विशेष नाही आहे. ते फॉर्म्युला तेवढे फक्त लक्षात ठेवा. बाकी काही लागत नाही त्याच्यात. पुढचं बघा दुसरं. p इक्वल टू 0.6 दिलेला आहे. त्यानंतर e ऑफ एक्स दिलेला आहे. तो सांगितलेला आहे 6. n फाइंड आउट करा आणि व्हेरियन्स फाइंड आउट करा म्हटले. मग q इक्वल टू किती येणार. q इक्वल टू 1 मायनस p म्हणजेच 1 मायनस 0.6 येणार. म्हणजेच q इक्वल टू 0.4 येणार. आता e ऑफ एक्स दिलेला आहे. मग e ऑफ एक्स म्हणजेच n इंटू पी येणार. मग e ऑफ एक्स किती आहे. तो आहे 6. n फाइंड आउट करायचा आहे. p ची व्हॅल्यू आहे 0.6. मग याच्यावरून n इक्वल टू 6 डिव्हायडेड बाय 0.6 म्हणजेच हे येणार 60 डिव्हायडेड बाय 6 दॅट इज इक्वल टू 10. तुम्हाला n पण मिळालेला आहे. आता पाहिजे व्हेरियन्स ऑफ एक्स. मग व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणजेच n इंटू पी इंटू क्यू. n इंटू पी म्हणजेच e ऑफ एक्स तो आहे 6.
त्यानंतर क्यू ची व्हॅल्यू आहे 0.4, हे टोटल येणार 2.4 हे असेल. त्याच्या पुढचं काय दिलेलं आहे बघा, ह्यालाच घेऊया खाली सरळ आता. थर्ड एक्झाम्पल त्याच्यातलं आता, n इक्वल टू 25 सांगितलंय. ई ऑफ एक्स ते दिलेलं आहे 10. मग ई ऑफ एक्स इक्वल टू, फॉर्म्युला आहे आपल्याकडे n इंटू पी, व्हॅल्यूज वापरा त्याच्यात. ई ऑफ एक्स आहे 10, त्यानंतर n ची व्हॅल्यू आहे 25 इंटू पी, त्यामुळे पी इक्वल टू 10/25 होणार. 5 दुने 10, 5 25, यालाच तुम्ही 0.4 लिहिलं तरी पण चालते. याच्यावरून क्यू इक्वल टू 1 मायनस पी, म्हणजेच 1 मायनस 0.4 दॅट इज इक्वल टू 0.6 हे असेल. पी ची व्हॅल्यू मिळाली, एक टर्म त्यातली तयार झाली आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन विचारले, त्याच्यासाठी तुम्हाला व्हेरियन्स काढावं लागेल. व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू n इंटू पी इंटू क्यू, याच्यातलं n इंटू पी ही व्हॅल्यू तयार आहे. n इंटू पी म्हणजेच 10 आहे. मग 10 इंटू क्यू ची व्हॅल्यू आहे 0.6, म्हणजेच हे व्हेरियन्स ऑफ एक्स दिस इज इक्वल टू 6. मग स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणजेच रूट मध्ये 6 येणार आहे. असं ठेवा किंवा लॉग टेबल मध्ये बघून घ्या काय येते ते. पुढचा प्रॉब्लेम सेम तसाच आहे, फक्त व्हेरियन्स पर्यंतच जायचं आहे. बघूया त्याचं काय होतंय. आता याच्यामध्ये त्यांनी n इक्वल टू 10 दिले, त्यानंतर ई ऑफ एक्स दिलेला आहे 8 आणि विचारलाय व्हेरियन्स ऑफ एक्स विचार. परत एकदा तसेच फॉर्म्युले घ्या. ई ऑफ एक्स इक्वल टू n इंटू पी, त्यातलं ई ऑफ एक्स आहे 8, n ची व्हॅल्यू आहे 10 इंटू पी, मग याच्यावरून पी इक्वल टू किती, 8/10 येणार, म्हणजेच हे येणार आहे 0.8. ही झाली पी ची व्हॅल्यू. क्यू इक्वल टू 1 मायनस पी, म्हणजेच 1 मायनस 0.8, देअरफॉर क्यू इक्वल टू 0.2 हे असेल. व्हेरियन्स काढायचं आहे मला. मग व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू n इंटू पी इंटू क्यू. मग n इंटू पी म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू इथं घ्या 8 आणि क्यू ची व्हॅल्यू आहे 0.2, हे सोडवून किती होणार आहे 1.6 हे असेल. हे त्याचं फायनल आन्सर. त्याच फॉर्मॅट मधला हा नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यामध्ये परत 2 पार्ट आहेत. फर्स्ट पार्ट, n इक्वल टू 10, एक्सपेक्टेड व्हॅल्यू 5, व्हेरियन्स आणि पी विचारलेला आहे. ई ऑफ एक्स इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू साठी फॉर्म्युला वापरा n इंटू पी, त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घ्या. इथं 5 येणार, 10 इंटू पी, त्याच्यावरून पी इक्वल टू 1/2 येणार, त्यामुळे क्यू इक्वल टू 1 मायनस पी दॅट इज इक्वल टू 1 मायनस 1/2, ते पण 1/2 येणार. मग व्हेरियन्स विचार, इथं तुम्हाला पी ची व्हॅल्यू मिळाली पहिले. व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू n पी क्यू, त्यातलं n इंटू पी म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू. एक्सपेक्टेड व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली आहे 5 इंटू 1/2, त्यामुळे व्हेरियन्स येणार 5/2.
MCQ आहे, तुम्ही 2.5 असं सुद्धा लिहू शकताय, काही अडचण नाही त्याच्यात. त्यानंतर त्यातलं सेकंड एक्झाम्पल, एक्सपेक्टेड व्हॅल्यू दिलेली आहे 5, म्हणजेच व्हॅल्यू दिली त्यांनी n इंटू पी ची. त्यानंतर व्हेरियन्स ऑफ एक्स तो सांगितलेला आहे 2.5, म्हणजेच एन पी क्यू असं दिलेलं आहे. मग हे डिव्हाइड करून घेऊया, आहे असं. मग 5 डिव्हायडेड बाय 2.5 इज इक्वल टू NP डिव्हायडेड बाय NPQ. याच्यातलं NP ला NP कॅन्सल होईल, येणार 1/Q, आणि ही व्हॅल्यू या 2.5 ची ही दुप्पट आहे, त्यामुळे 2 इक्वल टू 1/Q येणार, म्हणजेच Q इक्वल टू 1/2 येणार. Q इक्वल टू 1 मायनस P आहे, मग त्याच्यावरून P इक्वल टू 1 मायनस Q येणार, त्यामध्ये व्हॅल्यू वापरा. देअरफॉर P इक्वल टू 1 मायनस 1/2, म्हणजे ती पण व्हॅल्यू 1/2 येणार. आता n मिळालं, n नाही अजून, P मिळालेलं आहे, Q मिळालेलं आहे. आता n मला फाइंड आउट करायचं आहे. E ऑफ x चा फॉर्म्युला वापरा. E ऑफ x is equal to 5 is equal to n into p. मग p ची व्हॅल्यू आहे 1/2. Therefore 5 इक्वल टू n into 1/2. याच्यावरून n इक्वल टू येणार 10. n ची व्हॅल्यू झाली. त्यानंतर प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू इथं तयार आहे, p इक्वल टू 1/2. या पद्धतीने हे पूर्ण होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A fair coin is tossed 10 times. ही यांची व्हॅल्यू झाली. Find the probability that it shows heads. हे आपलं व्हेरिएबल. हेड्स किती वेळा सांगितले बघा, 5 टाइम्स सांगितले, म्हणजे इथं तुम्हाला x इक्वल टू 5 घ्यावं लागेल. इन द फर्स्ट 4 टॉसेस अँड टेल इन लास्ट 6 टॉसेस. म्हणजे 10 पैकी एकूण किती वेळा कॉइन टॉस करायचा आहे, 10 वेळा. त्यापैकी पहिल्या 4 टॉस मध्ये हेड दिसलं पाहिजे, उरलेल्या 6 टॉसेस मध्ये टेल दिसलं पाहिजे. मग आपण एक्स काय कन्सिडर केले, दॅट इट शोज हेड्स म्हटले, नंबर ऑफ हेड्स आपण एक्स ला घेणार आहे, त्यामुळे एक्स इक्वल टू 4 घ्यायचं याच्यात. मग एक 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 कन्सिडर करूया. ऍझ्युम दॅट एक्स इक्वल टू नंबर ऑफ हेड्स, त्यानंतर फेअर कॉइन इज टॉस्ड 10 टाइम्स म्हटले. When a coin is tossed, probability of getting head is equal to P is equal to 1/2. मग याच्यावरून Q इक्वल टू 1 मायनस P, दॅट इज 1 मायनस 1/2, ते येणार 1/2. कॉइन 10 टाइम्स टॉस केलेला आहे, a coin is tossed 10 times, therefore n equal to 10. Now x follows binomial distribution n comma p, therefore x follows binomial distribution n ची व्हॅल्यू 10, p ची व्हॅल्यू 1/2. आता याचं पीएमएफ कन्सिडर करूया. द पीएमएफ of capital X is
given by probability when x equal to x is equal to ncx p raised to x q raised to n minus x equal to 0 1 2 dash 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 n. आता इथं n ची व्हॅल्यू सांगितलेली आहे 10, प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू आहे 1/2, q ची व्हॅल्यू पण 1/2 आहे. देअरफॉर प्रोबॅबिलिटी व्हेन x इक्वल टू x यांच्या ठिकाणी 10 येणार, प्रोबॅबिलिटी येणार 1/2, त्यानंतर q ची व्हॅल्यू पण 1/2च आहे, ते येणार 10 मायनस x. आता इथे दोन्ही पण बेस सेम आहेत, त्यामुळे घातांकांची बेरीज तुम्ही करू शकता. इथं इथं थोडस सिम्प्लिफाय होईल, ते 10cx येणार आणि 1/2 रेस टू 10 येणार डायरेक्ट. मग डायरेक्ट ही व्हॅल्यू तुम्ही इथे घेऊ शकताय. एक्स ची व्हॅल्यू 0 1 2 डॅश 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 10 पर्यंत तुम्ही हे घेऊ शकताय. आता पहिलं त्यांनी विचारलेलं आहे की 5 टाइम्स हेड आलं पाहिजे. फर्स्ट, probability of getting heads 5 times. म्हणजेच तुम्हाला इथं x इक्वल टू 5 घ्यावं लागेल. प्रोबॅबिलिटी व्हेन x इक्वल टू 5 डायरेक्ट इथे यायचं. मग हे किती होणार, 10c5 आणि 1/2 रेस टू 10. हे 10c5 हे मात्र सोडवावं लागेल. 10 9 8 7 आणि 6 डिवायडेड बाय 5 4 3 2 आणि 1 असं येणार. आता याच्यामधलं कसं काय काय कॅन्सल करताय हे तुम्ही ठरवायचं आता. आता बघा, हे 2 आणि हे 6 कॅन्सल डायरेक्ट. 5 2 10, त्यानंतर 4 2 8 आणि हे जे 1/2 रेस टू 10 आहे ते मी तात्पुरतं असं ठेवतो. आता हे काय काय होणार आहे बघा. 9 इंटू 7 हे झालं 63 डिवायडेड बाय हे 2 चा स्क्वेअर, इथलं कॅन्सल होऊन इथं 2 रेस टू 8 येणार. मग 2 रेस टू 8 म्हणजेच 256 हे त्याचं फायनल आन्सर येईल इथलं. आता त्यांनी दुसरा जो पार्ट विचारलाय त्यात काय विचारलेलं आहे बघा. पहिल्या 4 टॉसेस मध्ये हेड मिळालं पाहिजे अँड टेल इन लास्ट 6 टॉसेस. लिहूया तसं वाक्य. सेकंड पार्ट, probability of getting heads in first 4 tosses and tails in last 6 tosses. मग यातल्या टेल्सचा काय संबंध घ्यायचाच नाही आपल्याला, कारण आपण व्हेरिएबल कुणाचं कन्सिडर केलेलं आहे, हेड्सचं कन्सिडर केलेलं आहे. मग किती पाहिजे ते 4 टॉसेस मध्ये हेड्स मिळालं पाहिजे. दॅट इज x इक्वल टू 4 येणार. देअरफॉर probability when x equal to 4 this is equal to 10c4 येणार आणि 1/2 रेस टू 10 हे असेल. आता हे 10c4 तेवढं सोडवलं पाहिजे. 10 9 8
7 4 3 2 1. मग ह्याच्यातलं हे 4 2 8 हे तेवढं कॅन्सल होईल. इथं 1/2 एक 2 मिनिटं तसंच ठेवूया ह्याला. आता ह्याच्यातलं 10 मधलं एक 2 इथं कमी होईल. म्हणजे इथे येणार 5 इंटू 9 इंटू 7 आणि एक काम करू इथं 3 एक राहिलं आता असू दे. पुढच्या ह्याच्यामध्ये इथलं 2 कमी केलंय. इथं 2⁹ येणार. तोपर्यंत इथं 3 त्रिक 9 होणार आहे. 5 त्रिक 15 15 सत्ते 105 होणार. आणि 2⁹ म्हणजे 512 येणार. ही त्याची प्रोबॅबिलिटी. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. Probability that a bomb will hit the target is 0.8. P दिलाय त्याच्यावरून Q काढू शकताय. Find the probability that out of 10 bombs dropped, ही यांची व्हॅल्यू, मग NPQ सगळं मिळालं इथपर्यंत, dropped exactly to will miss the target. प्रश्न कसा विचारलाय बघा. प्रोबॅबिलिटी देताना हिटिंग द टार्गेट त्याची प्रोबॅबिलिटी दिली आणि प्रश्न विचारताना एक्झॅक्टली टू विल मिस द टार्गेट म्हटले. मग जर 2 बॉम्ब्स टार्गेटला मिस करत असतील तर टार्गेटला हिट करणारे बॉम्ब्स किती राहतील? 8. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये x=8 घ्यावं लागेल, 2 नव्हे. हे व्यवस्थित विचार करा. आता हे काय काय दिलेलं आहे ते बघूया. एक्स कन्सिडर करूया, नंबर ऑफ बॉम्ब्स हिटिंग द टार्गेट, कारण प्रोबॅबिलिटी हिटिंग द टार्गेटची दिलेली आहे. assume that capital X equal to number of bombs hitting the target. ते आपण x कन्सिडर करूया, त्याची प्रोबॅबिलिटी. therefore P equal to probability of hitting the target, that is equal to 0.8. हेच तुम्ही 8/10 असं पण घेऊ शकताय, म्हणजेच 4/5 असं पण घेऊ शकताय. therefore Q equal to 1 minus P, म्हणजेच 1 minus 4/5, that is equal to 1/5. कॅल्क्युलेशनला आपल्याला हे बरं पडेल. मग P झालं, Q झालं. 10 bombs are dropped. 10 bombs are dropped. therefore n equal to 10. हे पण तुमचं तयार होईल. आता प्रोबॅबिलिटी कशाची फाइंड आउट करायची आहे? एक्झॅक्टली टू विल मिस द टार्गेट. प्रोबॅबिलिटी ऑफ probability that करूया, that exactly 2 bombs will miss the target. याची प्रोबॅबिलिटी विचारले. that is exactly 8 bombs will hit the target असं येणार. त्यामुळे इथं तुम्हाला x=8 घ्यावं लागेल. त्याच्या पुढं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कन्सिडर करूया. therefore x follows binomial distribution with the values n, p. that is x follows binomial distribution 10 आणि p ची व्हॅल्यू आहे 4/5. या पद्धतीनं
The PMF of a capital X is given by probability when x equal to x, it is equal to NCX P raised to x Q raised to n minus x, where x equal to 0, 1, 2, dash 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 n. आता इथं जो प्रॉब्लेम आहे त्याच्यातल्या व्हॅल्यूज वापरूयात आपण याच्या. Therefore, probability when x equal to x is equal to n ची व्हॅल्यू आहे 10, 10cx, p ची व्हॅल्यू आहे 4/5 raised to x, q ची व्हॅल्यू आहे 1/5 raised to 10 minus x, where x equal to 0, 1, 2, dash 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 up to 10 हे असेल. मग वरती आपण प्रोबॅबिलिटी कुणाची फाइंड आउट करायची आहे त्याची व्हॅल्यू पण काढून ठेवलेली आहे. नाव p of x equal to 8. This is equal to 10c8. इथे येणार 4/5 raised to 8, 1/5 raised to 10 minus 8 हे असेल. आता हे 10c8 तेवढं सोडवावं लागेल. 10c8 म्हणजेच 10c2 असेल. त्यानंतर याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया आणि मग एकत्र करूया. असेल 10c2 म्हणजे 10 into 9 आणि 2 into 1. तुम्ही कसं इकडून इकडे घ्या, इकडून इकडे घ्या, चालेल, काय अडचण नाही. 1/5 raised to 8 आणि 1/5 raised to 2 आहे. त्यामुळे छेदामध्ये येणार 5 raised to 10 आणि अंशात येणार 4 raised to 8. याचं सिम्प्लिफिकेशन हे होणार 2×5 हे 5 into 9 हे होणार 45 into 4 raised to 8 divided by 5 raised to 10. हे तुम्ही असं लिहू शकताय की 4 raised to 8 ला आणखीन पुढं असं पण मांडता येईल. 4 च्या ठिकाणी लिहितोय 2, 2 चा स्क्वेअर, 45 2 चा स्क्वेअर raised to 8 divided by 5 raised to 10 म्हणजेच 45 into 2 raised to 16 divided by 5 raised to 10 हे असं पण लिहिता येईल. त्याला आणखीन एका प्रकारे लिहिता येईल. 5 न तुम्ही इथं डिव्हाइड करू शकताय म्हणजे हे होणार 9 into 2 raised to 16. मग ह्याच्यातलं एक 5 कमी करा, 5 raised to 9 हे असं पण लिहिलं तरी चालतं. कुठलंही बघा, ह्याच्यातलं कुठलं तुम्हाला योग्य वाटतंय, बरं वाटतंय ते. सगळे बरोबरच आहेत आन्सर्स त्याच्यातले. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. The probability that the certain kind of component will survive a check test is 0.6. म्हणजे त्या कंपोनंटची टेस्ट केल्यानंतर त्या टेस्ट मध्ये तो कंपोनंट टिकला पाहिजे, सर्व्हाइव्ह झाला पाहिजे. त्याची प्रोबॅबिलिटी दिली 0.6. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट एक्झॅक्टली 2 of the next 4 components टेस्टेड सर्व्हाइव्ह. मग एकूण 4 कंपोनेंट्स घेतले, त्याच्यातले फक्त 2 एक्झॅक्टली 2 सर्व्हाइव्ह होतात याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आपण ते कंपोनेंट्स टेस्टेड सर्व्हाइव्ह त्याला एक्स कन्सिडर करूया. assume that x equal to number of components that survive in the test.
मग त्याची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे P इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ सर्व्हायव्हिंग इन द टेस्ट. मग ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे P इक्वल टू 0.6, म्हणजेच तुम्ही याला 6/10 असं घेऊ शकताय. हेच तुम्ही 3/5 असं पण घेऊ शकताय. मग Q इक्वल टू 1 मायनस P, म्हणजेच 1 मायनस 3/5, तिथे येणार 2/5. एकूण कॉम्पोनंट्स किती टेस्ट केलेले आहेत बघा. टोटल कॉम्पोनंट्स टेस्टेड इज इक्वल टू 4, म्हणजे हे झालं n. मीन्स x follows binomial distribution n, p, that is x follows binomial distribution 4, p ची व्हॅल्यू आहे 3/5 हे असेल. आता याचं पीएमएफ मांडूया. द पीएमएफ of capital X is given by, याचं पीएमएफ असे येणार NCX P raised to X Q raised to n minus X X equal to 0, 1, 2 dash 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 n. Therefore probability, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. n ची व्हॅल्यू आहे 4CX, प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू आहे 3/5 रेस टू x येणार, आणि Q ची व्हॅल्यू आहे 2/5 रेस टू 4 मायनस x. x ची व्हॅल्यू 0 पासून 4 पर्यंत हे असेल. हे तुमचं इक्वेशन तयार झालं. आता एक्झॅक्टली 2 कंपोनंट्स विल सर्वाइव्ह. प्रोबॅबिलिटी that exactly 2 components survive the test, हे आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजेच तुम्हाला x इक्वल टू 2 घ्यावं लागेल. Therefore x equal to 2. Therefore probability when x equal to 2 is equal to 4C2 3/5 raised to 2, त्यानंतर 2/5 raised to 4 minus 2 हे असेल. आता 4C2 म्हणजेच 4 into 3 divided by 2 into 1 हेच झालं. त्यानंतर 3/5, 1-2 मिनिटं त्याला असंच ठेवतोय, इंटू इथं येणार 2/5, त्याचा स्क्वेअर होईल. मग इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन, 2 4, तर इथं टोटल छेदामध्ये 5 raised to 4 होणार बघा. 5 raised to 4, आणि हे बाकीच किती होते, 2 6, त्यानंतर 3चा वर्ग येणार 9, 2चा वर्ग येणार 4, मग 9 चौक 36, आणि परत पुढे 6, म्हणजे 6चा क्यूब येतोय थोडक्यात अंशात, म्हणजे तो येणार 216 भागिले 625. हे एवढंच फक्त तुम्हाला लॉगनं सोडवावं लागेल. पहिल्यांदा असंच दिलंय काय आन्सर चेक करा. जर असं दिलं नसेल तर लॉगनं सोडवा. तर साधारणपणे कॅल्क्युलेटर वरती हे एवढे येते. तुम्ही लॉगनं चेक करून बघू शकता की त्याची प्रोबॅबिलिटी येते.